आजच्या लेक्चरचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे लॉगॅरिथम. तर काय असतं लॉगॅरिथम? लॉगॅरिथमची डेफिनेशन, त्याचे काही एक्झाम्पल्स आणि काही प्रॉपर्टीज आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. तर स्टार्टिंगला आपण लॉगॅरिथमची डेफिनेशन बघू. मी अगोदर डेफिनेशन लिहितो लॉगॅरिथमची. ही त्याची डेफिनेशन आहे की वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स विथ ए इज ग्रेटर दॅन 0 अँड ही तर डेफिनेशन आहे कशाची? लॉगॅरिथमची. आता मी मॅथमॅटिकल जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन तर लिहून ठेवली इथं. आपण याला रीड करून याचा काय मिनिंग आहे, काय कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये ते आपण बघणार आहे. तर आता ही डेफिनेशन मी वन लाईनमध्ये रीड करत नाहीये, स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या पार्टमध्ये ही डेफिनेशन रीड करतो. त्यामुळे ही डेफिनेशन आपल्याला समजू शकते छोट्या छोट्या पार्टमध्ये जर आपण याला रीड केलं तर काय डेफिनेशन आहे? इफ. आता डेफिनेशन स्टार्ट झाली आहे इफ ह्या वर्डनी. जर इफ हे असं असेल पहा वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स, आणि ह्या ए वरती पण दोन कंडिशन्स आहेत, दोन रिस्ट्रिक्शन्स आहेत. इफ वाय इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स अँड ए इज ग्रेटर दॅन 0, ए इज नॉट इक्वल्स टू 1. तर हे एक नंबर आहे. ए वरून ए हा 0 पेक्षा मोठा पाहिजे नाही, 0 पेक्षा मोठा त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. तर ए हा पॉझिटिव्ह पाहिजे नाही. फर्स्ट थिंग ह्या डेफिनेशन, ही जी कंडिशन, ह्या कंडिशनवरून ए पॉझिटिव्ह पाहिजे नाही. आणि अजून एक कंडिशन आहे अँड ए नॉट इक्वल्स टू 1, म्हणजे ए 1 पण नको. ए पॉझिटिव्ह तर पाहिजे नाही, ए ग्रेटर दॅन 0 म्हणजे ए पॉझिटिव्ह पाहिजे नाही, पण ए 1 नकोय. 1 पण हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि ए 1 नकोय. तर ह्या दोन कंडिशन ए वरती, एक आहे एक नंबर आहे, रिअल नंबर आहे, तो पॉझिटिव्ह आहे आणि 1 नाही आहे असा नंबर. जर हे असं असेल, जर हे असं असेल वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स, आणि ऑब्विसली हे सगळेच नंबर येतात, वाय ए एक्स हे सगळे रिअल नंबर येतात. अशी कंडिशन फक्त वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स असं जर असेल आणि ए वरती ह्या दोन कंडिशन, दोन रिस्ट्रिक्शन पॉझिटिव्ह आणि नॉट इक्वल्स टू 1, अशा जर दोन कंडिशन ए वरती असेल आणि हे जर एवढी गोष्ट असेल वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स, तर देन काय? हा जो एक्स आहे पॉवरचा एक्स, ए रेस टू एक्स, तो जो इथला जो एक्स आहे त्या एक्सला काय म्हणायचं? एक्स इज कॉल्ड लॉगॅरिथम. त्या एक्सला म्हणायचं आहे लॉगॅरिथम. एक्स इज लॉगॅरिथम. कोणाचा? लॉगॅरिथम ऑफ वाय. ह्या वायचा लॉगॅरिथम. ठीक आहे. आणि टू द बेस ए असं म्हणायचं. ठीक आहे. जर वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स असा असेल आणि ए वरती ह्या दोन कंडिशन असतील, ए पॉझिटिव्ह आणि ए नॉट इक्वल्स टू 1, तर काय म्हणायचं? ह्या एक्सला काय म्हणायचंय? लॉगॅरिथम. आणि कोणाचा लॉगॅरिथम? तर लॉगॅरिथम ऑफ वाय. ह्या वायचा लॉगॅरिथम टू द बेस ए, अशी ही डेफिनेशन आहे लॉगॅरिथमची. तर आपण हे डेफिनेशन, ह्या डेफिनेशनवर डिपेंड काही एक्झाम्पल्स बघू. पण ही तर मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे, आपण याला आर्ग्यू करत नाहीये. तर वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स असं जर असेल आणि ए वरती ह्या दोन कंडिशन असतील, एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजे नाहीत. वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स आणि ए पॉझिटिव्ह, ए नॉट इक्वल्स टू 1, ए नॉट इक्वल्स टू 1, एवढ्या जर कंडिशन असतील तर ह्या एक्सला म्हणायचंय लॉगॅरिथम. एक्स इज कॉल्ड लॉगॅरिथम. आणि कोणाचा लॉगॅरिथम? लॉगॅरिथम ऑफ वाय टू द बेस ए असं म्हणायचंय. तर ह्या डेफिनेशनवरून, लॉगॅरिथमच्या डेफिनेशनवर आपण काही एक्झाम्पल डिस्कस करणार आहेत. फर्स्ट थिंग, ही तर गोष्ट ट्रू आहे, 8 इक्वल्स टू 2 रेस टू 3. ठीक आहे. ही गोष्ट तर ट्रू आहे. जर आपण ह्या एक्सप्रेशनला ह्याच्या बरोबर कम्पेअर केलं, ठीक आहे, ह्या एक्सप्रेशनला याच्या बरोबर जर कम्पेअर केलं तर हे दोन्ही एका टाईपमध्ये तरी आहेत, एका फॉर्ममध्ये तरी आहेत. आणि थोडं कंपॅरिझन करून बघितलं तर वाय इक्वल्स टू 8, ए इक्वल्स टू 2, एक्स रेस टू एक्स इक्वल्स टू 3 अशा गोष्टी इथं आहेत. वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स आणि 8 इक्वल्स टू 2 रेस टू 3 ह्या दोन गोष्टीला जर आपण कम्पेअर केलं तर हे दोन्ही गोष्टी एकाच टाईपमध्ये, एकाच फॉर्ममध्ये येतात. आणि काय? तर वायची व्हॅल्यू 8 आहे, ए इक्वल्स टू 2, एक्स इक्वल्स टू 3 अशा गोष्टी इथं आहेत. तर
हे तर असं आहे. मोरोवर हे जो ए आहे, ए ची व्हॅल्यू, तर हे पण रिस्ट्रिक्शन्स ज्या ए पॉझिटिव्ह पाहिजे नाही, ए नॉट इक्वल्स टू 1, तर ह्या पण गोष्टी इथं ट्रू होता येतं. ए वरती जी रिस्ट्रिक्शन्स आहे, ए वरची जी कंडिशन आहे ती काय आहे, ए पॉझिटिव्ह पाहिजे नाही आणि ए ची व्हॅल्यू 1 नको आहे. तर ह्याला जर कम्पेअर केलं तर इथं ए ची व्हॅल्यू काय 2 आहे आणि ती पॉझिटिव्ह आहे आणि 1 पण नाही. तर इथं जेवढ्या कंडिशन्स आहेत, y इक्वल्स टू ए रेस टू एक्स, ए ग्रेटर दॅन 0 आणि ए नॉट इक्वल्स टू 1, एवढ्या जिथं कंडिशन्स आहेत ह्या डेफिनेशन मध्ये, तेवढ्या सगळ्या कंडिशन इथं आहेत. मग ह्याला सुद्धा आपल्याला याचा कोणाचा लॉगॅरिथम आहे काय, त्या सगळ्या गोष्टी ह्या डेफिनेशन वरून आपण लिहू शकतोय. तर असं जर असेल तर डेफिनेशन सांगते एक्स इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ वाय टू द बेस ए. पण ह्याच गोष्टीवरून मी काय लिहू शकतोय, एक्स इथं एक्सची व्हॅल्यू काय याला जर कम्पेअर जर केलं तर एक्स इज 3 आणि वाय इज 8. तर ह्या डेफिनेशन नुसार एक्स इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ वाय. तर इथं काय होईल, 3 इज लॉगॅरिथम. एक्स ची व्हॅल्यू 3 इज अ लॉगॅरिथम कोणाचा, लॉगॅरिथम ऑफ वाय. आणि इथं ह्या केसमध्ये वाय काय आहे 8. 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 8 आणि बेस काय असणार आहे, तर 2 द बेस 2. ए जो आहे त्याला आपण बेस म्हणतोय, टू द बेस 2. आता इथं डेफिनेशन झाली. डेफिनेशन नुसार एक एक्झाम्पल पण लिहिलेले, अजून पण एक एक्झाम्पल घेतोय. एक गोष्ट इथं पण अल्वेज टू 81 इक्वल्स टू 3 रेस टू 4. हे पण फर्स्ट थिंग, हे जे एक्सप्रेशन दिले ते ट्रू एक्सप्रेशन्स आहेत, मॅथमॅटिकली व्हॅलिड एक्सप्रेशन आहेत. 8 इक्वल्स टू 2 रेस टू 3, 81 इक्वल्स टू 3 रेस टू 4, हे ट्रू आहे, हे व्हॅलिड एक्सप्रेशन आहे. तर हे एक्सप्रेशन याला जर मी इथं परत कम्पेअर केलं, y इक्वल्स टू ए रेस टू एक्स, तर त्याच्यानुसार मला काय भेटेल, y इक्वल्स टू 81, ए इक्वल्स टू 3 एक्स रेस टू 4 आणि ए वरच्या ज्या कंडिशन्स आहेत पॉझिटिव्ह आणि नॉट इक्वल्स टू 1, ह्या पण इथं ट्रू आहेत. कारण ए ची व्हॅल्यू 3 आहे, ए ची व्हॅल्यू 3 आहे, तर 3 जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे, 3 नॉट इक्वल्स टू 1 आहे, ह्या पण गोष्टी इथं ट्रू आहेत. तर इथं ज्या कंडिशन्स आहेत तेवढ्या परत इथं पण ट्रू आहेतच. ठीक आहे. त्याच्यानुसार तर डेफिनेशन नुसार आपण x ला काय म्हणतो, लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a. तर मग ह्या एक्सप्रेशन नुसार जो पॉवर आहे, a चा जो पॉवर आहे त्याला आपण लॉगॅरिथम म्हणतो. तर ह्या एक्झाम्पल मध्ये 4 इज अ लॉगॅरिथम. 4 इज अ लॉगॅरिथम म्हणणार कारण तो पॉवर आहे. पण कोणाचा लॉगॅरिथम, लॉगॅरिथम ऑफ 81. कारण y चा लॉगॅरिथम हा x काय असतो, x इज लॉगॅरिथम ऑफ y. तर या केस मध्ये x इज 4, y इज 81, सो 4 इज अ लॉगॅरिथम ऑफ 81 आणि बेस जो a आहे त्याला बेस म्हणतात आणि ह्या केस मध्ये a ची व्हॅल्यू 3 आहे, तर टू द बेस 3. तर हे दोन एक्झाम्पल आपण अजून भरपूर एक्झाम्पल्स याचे लिहू शकतो. अजून आपण एक्झाम्पल कुठला एक एक्सप्रेशन जे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्म पण म्हणते, कुठलं व्हॅलिड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण लिहू शकतो आणि त्याला कोणाचा लॉगॅरिथम आहे, टू द बेस काय आहे, हे ह्या गोष्टीवरून कम्पेअर करून लिहू शकतो. पण इथल्या कंडिशन सॅटिस्फाईड होईल असं एक्सप्रेशन मला पाहिजे नाही. मी अजून एक एक्झाम्पल घेतोय. सपोज 7 चा क्यूब 343 आहे, 7 चा स्क्वेअर 49 आहे, 7 चा क्यूब 343 आहे. हे चेक पण करू शकतो. दिस इज अगेन ट्रू व्हॅलिड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. 343 इक्वल्स टू 7 रेस टू 3 म्हणजे 7 चा क्यूब 343 आहे. ठीक आहे. तर हे एक एक्सप्रेशन आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये 7 चा थर्ड पॉवर 343 आहे. ठीक आहे. तर हे एक्सप्रेशन दोन्ही एकाच टाइप मध्ये, y इक्वल्स टू ए रेस टू एक्स ह्या टाइप मध्ये हे एक्सप्रेशन आहे. कम्पेअर जर केलं तर y इक्वल्स टू 343, a इक्वल्स टू 7 आणि x इक्वल्स टू 3 अशा गोष्टी इथं आहेत. आणि हा जो a आहे बेस, तो जो a आहे पॉझिटिव्ह आहे, 7 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, नॉट इक्वल्स टू 1 पण आहे, 7 नॉट इक्वल्स टू 1 आहे, 7 पॉझिटिव्ह आहे. तर इथं जे एक्सप्रेशन मध्ये ज्या कंडिशन्स येतं असल्या कंडिशन इथं पण आहेत. सगळ्या गोष्टी इथं व्हॅलिड आहेत, ट्रू आहेत. तर डेफिनेशन नुसार जे काही लिहिता येईल ते आपण इथे लिहतो. तर डेफिनेशन नुसार काय लिहिता येईल, बेसचा जो पॉवर आहे त्याला आपण लॉगॅरिथम म्हणतो. बेस 3 आहे याचा पॉवर, बेस 7 आहे याचा पॉवर 3 आहे. तर ह्या 3 ला काय म्हणायचं मग, 3 इज अ लॉगॅरिथम. 3 इज अ
लॉगॅरिथम फर्स्ट थिंग एवढं तर आपण म्हणू शकतो 3 इज अ लॉगॅरिथम. पण कोणाचा लॉगॅरिथम तर वायचा लॉगॅरिथम इथं वाय काय आहे 343 आहे. सो 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 343 आणि बेस 2 द बेस जो ए आहे त्याला आपण बेस म्हणतात आणि ए इज अ 7 टू द बेस 7. ठीक आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण 3 एक्झाम्पल्स घेतले तर डेफिनेशन आणि 3 एक्झाम्पल. फक्त एक्झाम्पल जे घेता येते एक्झाम्पलमध्ये डेफिनेशनमध्ये ज्या गोष्टी येतात त्या पाहिजे येतात आणि डेफिनेशनमध्ये जास्त काही पाहिजे नाही. डेफिनेशनला ए पॉझिटिव्ह पाहिजे नाही आणि नॉट इक्वल्स टू 1 एवढ्या गोष्टी पाहिजे नाही. डेफिनेशनची जी डिमांड आहे ती अशीच वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स आणि ए पॉझिटिव्ह ए नॉट इक्वल्स टू 1 असं जर असेल तर आपण एक्सला लॉगॅरिथम म्हणतो कोणाचा वायचा टू द बेस ए. तर हे डेफिनेशन झाली. त्याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स घेतले तर आपण प्रत्येक वेळेस आता 4 इज अ लॉगॅरिथम ऑफ 81 टू द बेस 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 8 टू द बेस 2 किंवा मग 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 343 टू द बेस 7 असं नाही म्हणणार आपण. तर याला एक आपण सिम्बॉलिकली नाव देणार. हे सगळ्या गोष्टी काय x इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a एवढ्या सगळ्या एक्सप्रेशनला सिम्बॉलिकली एकच गोष्ट लिहिणार येतं. x इज कॉल्ड लॉगॅरिथम आहे तर x इक्वल्स टू ठीक आहे x इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a एवढ्या एक्सप्रेशनसाठी x इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a एवढ्या सगळ्या एक्सप्रेशनसाठी आपण एक सिम्बॉलिकल नोटेशन लिहिणार येतं. x काय आहे लॉगॅरिथम आहे तर x इक्वल्स टू लॉगॅरिथम साठी मी हा सिम्बॉल यूज करणार LOG लॉगॅरिथम. ठीक आहे सिम्पली लॉगॅरिथम कोणाचा y चा आणि बेस जो आहे टू द बेस a तर मी हा बेस इथे लिहिणार आहे. तर हे आहे सिम्बॉलिकल फॉर्म. तर एवढं सगळं x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a. ठीक आहे x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a एवढ्या सगळ्याला काय म्हणायचं आहे x इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a एवढ्या ज्या गोष्टी येतात इतकं मोठं जे एका लाईन मध्ये लिहिलंय त्याला सिम्बॉलिकली आपण फक्त एवढे लिहिणार आहेत x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a किंवा लॉग y टू द बेस a इक्वल्स टू x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a ते तर गोष्टी तसं एकच आहे. तर हे जे आहे हे नोटेशन हे जे सिम्बॉलिक फॉर्म आहे हे कशाचं आहे तर याला काय म्हणायचं आहे x इज अ लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a एवढ्या याला. ठीक आहे x इज अ लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a किंवा सिम्पली लॉग y टू द बेस a इक्वल्स टू x. तर मग ह्या नोटेशन नुसार x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a आपण तर इथे लिहिलंय 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 8 टू द बेस 2 तर ह्याला पण हे जे सिम्बॉलिक नोटेशन हे कोणाचं आहे x इज लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a याचं नोटेशन आहे सिम्बॉल आहे. तर मग 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 8 टू द बेस 2 याला आपण कसं लिहू शकतोय 3 इज अ लॉगॅरिथम सो 3 इक्वल्स टू 3 इज अ लॉगॅरिथम आणि कोणाचा लॉगॅरिथम तर लॉगॅरिथम ऑफ 8 तर लॉग 8 आणि बेस काय आहे बेस 2 आहे तर बेस मी इथे लिहितो. तर एवढ्या याला 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 8 टू द बेस 2 सिम्बॉलिकली सिम्पली एवढं लिहू शकतो 3 इक्वल्स टू लॉग 8 टू द बेस 2 बेस फक्त 8 आणि लॉग थोडं काय द्यायचं बेस आहे बेस सारखाच दिसला पाहिजे नाही त्याला एवढं काही नाहीये 3 इक्वल्स टू लॉग 8 टू द बेस 2. ठीक आहे 3 इक्वल्स टू लॉग 8 टू द बेस 2. मग आता परत ह्या एक्सप्रेशन 4 इज अ लॉगॅरिथम ऑफ 81 टू द बेस 3 तर लॉगॅरिथम कोण आहे फर्स्ट थिंग 4 सो 4 इक्वल्स टू 4 इज अ लॉगॅरिथम तर 4 इक्वल्स टू लॉग आणि कोणाचा लॉग आहे लॉगॅरिथम ऑफ 81 आणि बेस काय आहे तर बेस इज अ 3 तर हे नोटेशन मी लिहू शकतो सिम्बॉल असं सिम्बॉलिकली 4 इज अ लॉगॅरिथम ऑफ 81 टू द बेस 3 सिम्बॉलिकली सिम्पली 4 इक्वल्स टू लॉग 81 टू द बेस 3 आणि याला फायनली 3 इज अ लॉगॅरिथम सो 3 इक्वल्स टू ठीक आहे 3 इज अ लॉगॅरिथम सो 3 इक्वल्स टू लॉग आणि कोणाचा लॉग आहे इथं तर 343 चा आणि बेस काय आहे 7 तर याला मी असं लिहू शकतो 3 इक्वल्स टू लॉग 343 टू द बेस 7 टू द बेस 7. तर ही झाली डेफिनेशन आणि काही एक्झाम्पल्स. आपण डेफिनेशन वरती डिपेंडन्स हे एक्झाम्पल बघितलं. डेफिनेशन फक्त एवढी रिक्वायर्ड जस्ट फोकस ऑन दिस y इक्वल्स टू a रेस टू x a इज पॉझिटिव्ह आणि a नॉट इक्वल्स टू 1 एवढ्या जर गोष्टी असतील तर आपण कुठल्या पण ह्याच्या एक्सप्रेशन याला एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन मध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये 8 इक्वल्स टू 2 रेस टू 3 याला लिहिताना आपण असं लिहिणार आहे 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 8 टू द बेस 2 आणि सिम्बॉलिकली सिम्पली एवढंच
8 इक्वल्स टू 2⁻³ याला सिम्बॉल आपण मॅथमॅटिक जे इंग्लिश एक लाईन आहे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण 3 इज अ लॉगॅरिथम ऑफ 8 टू द बेस 2 एवढं मोठे लिहिलंय आणि मॅथमॅटिकली सिम्बॉलिकली सिम्पली 3 इक्वल्स टू log 8 टू द बेस 2. इथं ह्या एक्सप्रेशनला 4 इज अ लॉगॅरिथम ऑफ 81 टू द बेस 8 हे जे एक्सप्रेशन आहे याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये 81 इक्वल्स टू 3⁻4. तर ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला जे लिहितोय आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये तर एवढं मोठे इंग्लिश स्टेटमेंट 4 इज द लॉगॅरिथम ऑफ 81 टू द बेस 3 मॅथमॅटिकली सिम्पली 4 इक्वल्स टू log 81 टू द बेस 3 आणि सिमिलरली इथं सुद्धा आहे 3 इज द लॉगॅरिथम ऑफ 343 टू द बेस 7 ला आपण एवढे लिहिलंय. पण हा जो फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म त्याला असं लिहिता येते. ठीक आहे, आपण काय करू तर आता आपण ह्या फॉर्मला 8 इक्वल्स टू 2⁻³ याला असं लिहिलंय, 81 इक्वल्स टू 3⁻4 याला असं लिहिलंय, 343 इक्वल्स टू 7⁻3 ला असं लिहिलंय. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म वरून आपण जो लॉगॅरिथमिक फॉर्म लिहिला 8 इक्वल्स टू 2⁻³ याला आपण असं लिहिलंय, 81 इक्वल्स टू 3⁻4 ला आपण ह्या टाईपमध्ये लिहिलंय आणि 343 इक्वल्स टू 7⁻3 ला आपण लिहिलंय सिम्पली 3 इज अ log टू द बेस. आपण नेक्स्ट लेक्चरला अजून काही एक्झाम्पल्स याच्यावरती डिपेंड लॉगॅरिथमिक फॉर्म असेल त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहायचं अजून काही प्रॉपर्टीज लॉगॅरिथमच्या बघणार. सध्या आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे तर अजून काही एक्झाम्पल्स ह्याच टाईपचे लॉगॅरिथमचे लॉगॅरिथमच्या फॉर्ममधून एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा आणि काही प्रॉपर्टीज बघणार आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.